नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण घरात पडलेल्या चिंध्यांचा कसा वापर करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, एवढ्या चिंध्या साठलेल्या आहेत माझ्या घरामध्ये। जुने गाऊन, टॉप, ब्लाऊज पीस असे बरेच काही आहे। तर त्यापासून आपण आज एक भन्नाट आयडिया बनवणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या चिंध्यांपासून आपण खूप उपयोगी वस्तू बनवणार आहोत। बघा, हे गाऊन आहे। तर हा वरचा भाग मी कट करून टाकत आहे, कारण वरच्या भागाला बटणं असतात, पायपिंग असते, त्याच्यामुळे हा भाग घ्यायचा नाही आपल्याला। तर ह्या पद्धतीने मी हा गाऊन कट करून घेतलेला आहे। आता त्याचे आपण दोन भाग करणार आहोत। तर हे दाखवल्याप्रमाणे असे कट करून घ्यायचं आहे। टेलर लोकांचं कामच असं असतं की एकही चिंधी वाया जाऊन देणार नाही। अशा चिंध्या दिसल्या, एखादा नवीन कपडा दिसला तर त्यांच्या डोक्यात भरपूर आयडिया असतात। त्यातलीच ही एक आयडिया, आणि म्हटलं चला आता तुमच्याबरोबर पण शेअर करून टाकू। मला तर अशा नवनवीन वस्तू बनवायची खूपच आवड आहे, त्याच्यामुळे मी नेहमीच नवीन नवीन काहीतरी बनवायचा प्रयत्न करत असते। तर आता म्हटलं पावसाळा पण चालू आहे, तर ही वस्तू आपल्याला लागणारच आहे। तर म्हटलं चला आता बनवूयात। तर या पद्धतीने मी हा टॉप देखील मी आता कट करून घेत आहे। वरचा भाग काढून टाकणार आहे आणि या खालच्या भागाचे मी दोन तुकडे करणार आहे। तुमच्याही घरामध्ये अशाच चिंध्या भरपूर पडलेल्या असतील। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका। पद्धतीने आपण हे कपडे कट करून घेतलेले आहेत आणि या ब्लाऊज पीसला लेस आहे, तर ती लेस मी काढून घेत आहे। तर हे बघा, या असे पडलेले ब्लाऊज पीस असतात आपल्या घरामध्ये, तर ते देखील वाया जात नाहीत। तर एवढ्या सगळ्या चिंध्या मी साठवून ठेवलेल्या होत्या, तर ते एकदमच बाहेर काढलेल्या आहेत। आहे एक ब्लाऊज पीस, हा थोडा जाड ब्लाऊज पीस आहे, म्हणून हे मेन कपडा म्हणून मी या ब्लाऊज पीसाचाच वापर करणार आहे। तर त्याला जी लेस आहे ती पण मी काढून टाकणार आहे। लेस नको आहे आपल्याला। तर या पद्धतीने आणि आता मी त्या ब्लाऊज पीसाचे दोन भाग करून घेणार आहे। तर हा ब्लाऊज पीस जरा चांगला असल्यामुळे हे मेन दोन भाग त्याचे तयार होतील। तर यासाठी मी हा चांगला ब्लाऊज पीस घेतलेला आहे। हे दोन भाग झालेले आहेत। तर चला आता आपण वस्तू बनवायला सुरुवात करू। सगळ्यात खाली हा चांगला ब्लाऊज पीसाचा तुकडा आहे, तो आथरून घेते आणि मध्ये मी जे कट करून घेतलेलं गाऊन, टॉप, ते ब्लाऊज पीसेस ते आहेत ना, ते मध्ये मी टाकणार आहे। तर आता हे जसजसे मी ही वस्तू बनवेल तसं तुमच्या लक्षात येईलच मी काय बनवते ते। तर या पद्धतीने हे सगळं एकावर एक आथरून घ्यायचं। तर हे सगळे जुने कपडे असल्यामुळे ते मी आतमध्ये टाकणार आहे आणि तो ब्लाऊज पीस जरा नवीन आहे, त्यामुळे तो मी खालच्या साईडने आणि वरच्या साईडने टाकणार आहे। तर हे बघा, हे सगळ्या चिंध्या मी आतमध्ये टाकून घेते। आता तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते ते। या पद्धतीने ह्या सगळ्या चिंध्या मी आतमध्ये टाकून घेत आहे। या पद्धतीने आपल्या सगळ्या चिंध्या खाली आथरून झालेल्या आहेत आणि जो नवीन ब्लाऊज पीस कट केला होता तर तो मी या वरच्या साईडने देखील टाकून घेतला आहे, एक भाग खाली आणि एक भाग वरती। तर आता मी तुम्हाला सांगूनच टाकते मी काय बनवते ते। तर आपण बनवत आहे पायपुसणी। तर हे बघा, भरपूर अशी जाड झालेली आहे आणि खूप छान पायपुसणी तयार होते घरच्या घरी। आता मी मोठ्या सुई दोऱ्याने याला मोठे मोठे टाके घालून घेणार आहे हाताने, आणि नंतर मग मशीनवर शिलाई घालणार आहे। तर हे टाके का घालायचे, तर आपण जे मध्ये चिंध्या आथरल्या आहेत ते शिवताना इकडे तिकडे हलू नये किंवा गोळा होऊ नये, यासाठी मी हे मोठे मोठे टाके घालून घेणार आहे। बाजारातल्या पायपुसणीपेक्षा ही घरी बनवलेली पायपुसणी अतिउत्तम आणि भक्कम होते। तर तुम्ही पण चिंध्यांचा वापर असा करा घरच्या घरी। या पद्धतीने मी या मोठ्या सुई दोऱ्याने 3 लाईन मी मोठे मोठे टाके घालून घेणार आहे आणि नंतर आपण मशीनवर शिलाई घालणार आहोत। स्वतःच्या हाताने जर अशा उपयोगाच्या वस्तू बनवल्या तर खूपच छान वाटते आणि बाजारातल्या पायपुसणीपेक्षा ही पायपुसणी
टिकायलाही जास्त दिवस टिकते, कारण मी नेहमी अशा पाईपसने शिवत असते. तर आता आपण हे असं माप टाकून एकसारखं करून घेणार आहोत. तर पाईपसनीची लांबी आहे 20 इंच आणि रुंदी आहे 17 इंच. तर या पद्धतीने आपण टेपने मोजून व्यवस्थित चौकोन कट करून घ्यायचा, म्हणजे ती पाईपसनी दिसायलाही खूप छान दिसते. आणि पाईपसनीसाठी 20x17चं माप परफेक्ट आहे. तर हे बघा, या असे मी खडूने मार्किंग करून घेणार आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन आयडिया बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच नवीन व्हिडिओ टाकले तर सगळ्यात आधी ते तुम्हाला दिसतील. एक्स्ट्राचा भाग आहे तर तो मी कटिंग करून टाकणार आहे, आणि कट टू कट मी कापणार नाही, नंतर कटिंग करणार आहे. तर आता आपण जे मार्किंग केले त्याच्या साईडनेच कट करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने मी आता ही मशीनवर शिलाई घालून घेते. आणि तो आपण हाताने सुई दोऱ्याने टाके घातले आहेत, तर शिलाई घालता घालता ते टाके देखील आपण काढून घ्यायचे आहेत. तर पावसाळ्यामध्ये अशा पायपुसण्यांचा खूपच उपयोग होतो, कारण पायपुसणे धुतल्याच्यानंतर ती 3 ते 4 दिवस सुकत नाही. तर अशा एक्स्ट्राच्या पायपुसण्या आपण घरच्या घरी बनवून ठेवू शकतो. तर हे बघा, या पद्धतीने मी या आडव्या सरळ लाईनमध्ये शिलाई घालून घेतलेल्या आहे. तर अशा संपूर्ण पायपुसणीला मी आडव्याच लाईनवर शिलाई घातलेल्या आहेत. आणि आता आपण ज्या खडूने मार्किंग केली होती तर ते कट टू कट करून घ्यायचं आहे. मगाशी मी तसं कट केलं नाही, कारण शिलाई घालताना इकडे तिकडे होऊ शकतं म्हणून. तर आता या ब्लाऊज पिसापासून आपण त्याला पायपिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी 4 इंचाच्या ह्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. हे बघा, चॉकलेटी आणि हा निळं कॉम्बिनेशन खूपच छान झालेलं आहे. तर या पद्धतीने उलटी पायपुसणी ठेवलेली आहे, आणि या पद्धतीने ही पट्टी मी जोडून घेते. तर आपल्याला खूप अशी जाड मोठी पायपिंग करायची आहे, त्यासाठी मी 4 इंचाची पट्टी कट केली. पायपिंग केल्याच्यानंतर पायपुसणीला खूपच सुंदर असा लूक येतो. दाखवल्याप्रमाणे अशी पायपिंग करण्यासाठी ही पट्टी ठेवून घ्यायची आहे, आणि त्याला या पद्धतीने शिलाई घालायची. तर हे बघा, अशी उलटी पायपुसणी ठेवून ही पट्टी जोडली. आता सुईची बाजू करायची, आणि दाखवल्याप्रमाणे मोठीच्या मोठी जाड अशी पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंग करताना शिलाई फिनिशिंगमध्ये येईल याची काळजी घ्यायची. अजिबात वाकडे तिकडे शिलाई नाही द्यायची. एक सरळ रेषेत शिलाई आल्यामुळे पायपुसणीचा लूक देखील सुंदर दिसतं. हे बघा, ही अशी 4ही बाजूने पायपिंग करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे ही पायपुसणी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.